गणपती बाप्पा मोरया बोलून व्लॉगला सुरुवात करूया. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणारे सर्व देवी देवतांचे दर्शन. सर्वात प्रथम आम्ही पोहोचलो मोठ्या गडावरती आई मोठ्या देवीचे दर्शन घेण्यासाठी. आई मोठ्या देवी म्हणजेच माहूरगडची रेणुका माता ही वास्तव्य करण्यासाठी मोठ्या गावी आली. मोठ्या गावी आल्यामुळे रेणुका मातेला दुसरे नाव मोठा आई असे पडले. मोठ्या आईचे दर्शन आम्ही घेतले व आम्ही जायला निघालो मढीला. मढीला नवनाथन फिके कानिफनाथ यांची संजीवन समाधी आहे. त्यांचे दर्शन करण्यासाठी आम्ही पोहोचलो मढी गावामध्ये. आम्ही मढीगडाच्या पायऱ्या चढत चढत चाललो होतो. इथं खूप प्रसन्न वाटत होतं आणि सकाळची वेळ असल्यामुळे तर अजून खूप भारी वाटत असतं. मी तुम्हाला थोडीशी कानिफनाथाबद्दल माहिती सांगतो. कानिफनाथ यांचा जन्म हत्तीच्या कानामधून झाला असल्यामुळे यांना कानिफनाथ असे म्हणतात. नवनाथांपैकी एक महत्त्वाचे कानिफनाथ आहेत. यांनी 700 शिष्य बनवले आहेत. त्यानंतर आम्ही पोहोचलो मच्छिंद्रनाथ गडावरती. मच्छिंद्रनाथ गडावरती आम्ही पोहोचलो. इथे आई ढोंडाई देवीचे दर्शन घेतले. मच्छिंद्रनाथ देखील हे नवनाथांपैकी एक महत्त्वाचे नाथ आहेत. मच्छिंद्रनाथ यांचा जन्म नवनाथांपैकी सर्वात पहिले नाथ म्हणून यांना देखील ओळखले जाते. मच्छिंद्रनाथ यांचा जन्म माशाच्या पोटातून झाला असल्यामुळे यांना मच्छिंद्रनाथ असे म्हणतात. सर्व नवनाथांची माय म्हणून मच्छिंद्रनाथ यांना म्हटले जाते. त्यानंतर आम्ही जायला निघालो पुण्याच्या दिशेने. पुणे नगर हायवेवरती आम्ही जरासा ब्रेक घेतला. तुम्हाला माझा आजचा मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.